आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. वन हक्क मान्यता कायद्याला 18 वर्ष झाली, मात्र अजूनही आदिवासी बांधवांना न्याय नाही. आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी बांधवांचे कल्याण प्रांत कार्यालयावर धरणे आंदोलन. आदिवासींसाठी वन हक्क मान्यता कायदा लोकसभेमध्ये पारित होऊन तब्बल 18 वर्षांचा कालावधी उलटला. मात्र स्थानिक आदिवासी बांधवांना वनपट्टे देण्याविषयी शासनाकडून चालढकल सुरू आहे. या निषेधार्थ आज आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधवांकडून कल्याण प्रांत कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शासनाने वनपट्टे जरी दिलेले असले तरी त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत. त्यात वारस नोंदी, गाव दुरुस्ती, नाव दुरुस्ती किंवा सर्वे नंबर दुरुस्ती असेल, या सर्व दुरुस्त्या व्हाव्यात आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी वन हक्क धारकांना सातत्याने निवेदन, आंदोलने करावी लागतात. शासनाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात आल्याचं आंदोलकांनी सांगितलंय. यावेळी आंदोलकांनी विविध स्तरावर अद्याप प्रलंबित असलेले वन हक्क दावे व अपील त्वरित निकाली काढावीत, मान्य क्षेत्रवाढीच्या दाव्यांमध्ये पट्टे तत्काळ वितरित करा, दावे अपील पडताळणी चौकशी दरम्यान वन विभागाचा अवाजवी हस्तक्षेप व नियमबाह्य निराधार शिफारशींचा आधार घेऊ नये, शेकडो वनपट्ट्यांमध्ये नाव, गाव, सर्वे नंबर इत्यादी तपशिलात चुका असून त्यात तत्काळ दुरुस्त करून सुधारित वनपट्टे द्यावेत, शेकडो वनपट्ट्यांची नोंद अद्यापही उत्तरामध्ये घेतलेली नाहीये, ती घेण्यात यावी, मृत वन हक्कधारकांच्या वारसांच्या नोंदींच्या शेकडो प्रलंबित अर्जावर त्वरित कारवाई करावी, अशा काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. त्याचप्रमाणे मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, शहापूरमधील प्रलंबित दावे व प्रलंबित अपिलांचे आकडेवारी सादर करत त्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. एक गोष्ट तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आदिवासींसाठी वनहक्क कायदा 2006ला झाला आणि 2006पासून आत्तापर्यंत आदिवासींना जो खऱ्या अर्थाने न्याय मिळायला पाहिजे होता तो मिळालेला नाही. कारण आज जे वनपट्टे जरी दिलेले असले तर त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत. मग त्याच्यात वारस नोंदी असतील, गाव दुरुस्ती असेल, नाव दुरुस्ती असेल किंवा सर्व नंबर दुरुस्ती असेल, या सर्व दुरुस्त्या होव्यात आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही SDOच्या कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. माझं नाव इंदवी तुळपुळे. मी श्रमिक मुक्ती संघटनेचं गेलं 35 वर्ष काम करते आणि मुख्यतः आज तर आपल्याला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल या सगळ्या गोष्टी ऐरणीवर असताना 2006 साली जो कायदा लोकसभेने आपल्या पारित केला की जंगलांवरती स्थानिकांचे अधिकार जर टिकले तर जंगलं टिकतील, पर्यावरणाचा नाश होणार नाही आणि या उद्देशाने जो कायदा झाला त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये एवढा गलथानपणा सुरू आहे. धोरणात्मक अनेक बाबी अडकून राहिलेल्या आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनाच समजत नाही आहे की कुठं काय करायचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींना तो प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी, त्याला वाचा फोडण्यासाठी आम्हाला वारंवार आंदोलनं करावी लागतात. 2021 साली आम्ही जेव्हा इथे मागे आलो होतो त्यावेळेला 6 महिन्याची मुदत घालून आपल्याला लेखी आश्वासन दिलं गेलं, पण 2.5 वर्ष झालं तरीसुद्धा काही झालेलं नाही. पुन्हा एकदा धडक मारून ह्या अंमलबजावणीचं गाडं पुढे जावं म्हणून आज आपण इथे आलेलो आहोत. 20 तारखेला याविषयी एक इथे बैठक झाली, सर्व विभागाचे अधिकारी होते, सकारात्मक चर्चा झाली. आज त्या चर्चेनुसार काहीतरी निर्णय मिळतील, उत्तरं मिळतील. आम्ही मागणी अशी केली आहे की विभागवार बैठका प्रत्यक्ष याद्या घेऊन आणि प्रत्यक्ष कामाची आखणी करून घेण्यात याव्या, त्याच्या तारखा मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. तेवढं जर मिळालं तर काम पुढे जाईल अशी सुद्धा आशा आहे आम्हाला. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.